नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरीविषयी आलेल्या अपडेट्सची माहिती सांगत असतो। विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळात 15,000 प्लस पदांची बंपर भरती केली जाणार आहे। 2017ला चालक व वाहक पदाची भरती केली होती। त्यानंतर आता 7 ते 8 वर्षाने म्हणजे 2025ला एसटी महामंडळात चालक तथा वाहक पदाची बंपर भरती केली जाणार आहे। त्यासोबतच काही टेक्निकल पदाची सुद्धा भरती केली जाणार आहे। तर जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, त्यासाठी तुम्हाला कशा प्रकारे तयारी करायची आहे, काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, तुमची पात्रता काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्यासोबतच तुमची वयोमर्यादा काय असणार आहे, तुमचं शिक्षण किती असणार आहे, याविषयी सविस्तर माहिती समोर आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या। सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला एसटी महामंडळ भरती तसेच पोलीस भरती, वनरक्षक भरती व 12वीच्या बेसवर ज्या भरती निघत असतात या भरतीविषयी सर्वप्रथम अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला जर एसटी महामंडळात नोकरी करायची असेल तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये मी तुम्हाला एसटी महामंडळात अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय पात्रता लागणार आहे याविषयी माहिती सांगणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम चालक व वाहक या पदांविषयी बऱ्याच मुलांच्या मनात संभ्रमण आहे। मुलं कमेंट करून विचारत होते, सर चालक व वाहक पदाच्या वेगवेगळ्या जागा निघत असतात का? तर विद्यार्थी मित्रांनो, 2017च्या अगोदर चालक व वाहक पदाच्या वेगवेगळ्या जागा निघत होत्या, पण 2017ला जी भरती झाली त्यात चालक व वाहक म्हणजे चालक कम वाहक अशी भरती झालेली होती। त्यानुसार 2025ला म्हणजेच यावर्षी जी भरती होणार आहे ती सुद्धा जेमतेम याच प्रकारची असणार आहे, चालक कम वाहक अशी भरती असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 10वी पास असणे गरजेचे आहे। काही पदासाठी 12वी पास असणे सुद्धा गरजेचे आहे। त्यासोबतच तुमच्याकडे हेवी ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे। त्यासोबत तुमच्याकडे ड्रायव्हरचा बॅच बिल्ला जो RTO मार्फत दिला जातो तो सुद्धा असणे गरजेचे आहे। तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे, म्हणजेच तुमचे लायसेन्स हे 3 वर्ष जुने असले पाहिजे। महिलांसाठी 1 वर्ष असले तरी चालेल। आणि तुमच्याकडे वाहकाचा बॅच बिल्ला म्हणजेच कंडक्टरचा बॅच बिल्ला असणे सुद्धा गरजेचे आहे। तुम्ही सेपरेट चालक किंवा वाहक या पदासाठी अर्ज करू शकत नाही। तुम्हाला चालक आणि वाहक या पदासाठी एकच अर्ज करावा लागणार आहे। तुमची वयोमर्यादा 25 ते 38 पर्यंत असणार आहे। सोबतच जे आरक्षित वर्ग आहे SC ST यांना 5 वर्ष सूट देण्यात येणार आहे आणि बाकी आरक्षित वर्गांना वयोमर्यादेत नियमानुसार सूट असणार आहे। अर्ज करते वेळेस तुमच्याकडे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते अशा प्रकारे असणार आहे: 10वीची TC मार्कलिस्ट, त्यानंतर बॅच बिल्ला, वाहक आणि चालक दोघांचाही बॅच बिल्ला तुमच्या सोबत असणे गरजेचे आहे। 3 वर्ष अनुभवाचा दाखला म्हणजेच अनुभवाचं प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे। महिलांसाठी 1 वर्षाचं प्रमाणपत्र जरी असलं तरी चालेल, सोबतच कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा गरजेचे आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुमची 100 मार्काची परीक्षा होणार आहे। परीक्षा ही सारखीच असणार आहे। 25 मार्काचं मराठी, 25 मार्काचं चालू घडामोडी, 25 मार्काचं सामान्य ज्ञान व 25 मार्काचं गणित। त्यात तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी 35% मार्क्स कंपल्सरी आहेत, म्हणजेच तुम्हाला पास होण्यासाठी 35 मार्क मिळवणे गरजेचे आहे। ज्या लोकांना 35 मार्क पडतील अशा सर्व लोकांना तांत्रिक चाचणी म्हणजेच वाहन चालवण्याच्या चाचणीकरिता पात्र ठरवण्यात येईल। त्यानंतर SC ST करिता 35% वाले जर विद्यार्थी सापडले नाही तर अशा ठिकाणी 33% ज्या मुलांना मार्क पडले असतील अशा मुलांना वाहन चालवण्याच्या चाचणीकरिता
पात्र ठरवण्यात येणार आहे. तर वाहन चालवण्याच्या चाचणीत किमान तुम्हाला 50% गुण मिळवणे अनिवार्य आहे हे पास होण्याकरिता. वाहन चालवण्याच्या चाचणीत किमान 50% गुण पास होण्याकरिता अनिवार्य आहे. त्यानंतर तुमचे दोन्हीही मिळून तुमची फायनल लिस्ट लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची चालक तथा वाहक या पदांची संपूर्ण प्रोसेस पार पडणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, जे मुलं ITI करून असतील अशा मुलांना सुद्धा ST महामंडळात काम करण्याची सुवर्ण संधी असणार आहे. त्यांना सुद्धा बऱ्याच जागा असणार आहे. संबंधित क्षेत्रात ITI असणाऱ्या मुलांकडून अर्ज स्वीकारले जातात. तर सर्वात शेवटी विद्यार्थी मित्रांनो, ही भरती प्रक्रिया आता कधी पार पडेल याविषयी मुलांचे प्रश्न आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ST महामंडळ ही भरती प्रक्रिया पावसाळ्याच्या नंतर पार पडेल असा अंदाज व्यक्त केला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, जशी काही अपडेट ST महामंडळविषयी किंवा पोलीस भरतीविषयी, वनरक्षक भरतीविषयी येईल, सर्वप्रथम मी आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, 2025 हे वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी घेऊन येत आहे. पोलीस भरतीच्या 10,000+ जागा असणार आहे. त्यासोबतच वनरक्षक भरतीच्या 12,000+ जागा असणार आहे आणि ग्रामसेवकाच्या सुद्धा जागा असणार आहे. त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, तलाठी या पदाच्या सुद्धा बऱ्याच जागा यावर्षी निघणार आहे. तर तुम्हाला सर्व पदांची माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर खास करून 10वी-12वीच्या बेसवर ज्या भरती निघत असतात याविषयी आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपले जे स्पर्धा परीक्षा करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यासोबतसुद्धा शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि अभ्यास करत राहा, कारण प्रयत्नांती परमेश्वर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.